महत्त्वाची बातमी, ठाकरे गट आणि शरद पवार गटाची आज संध्याकाळी महत्त्वाची बैठक होणार आहे। पवार ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मातोश्रीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। दिनेश, आज सायंकाळी 5 वाजता ही बैठक होते आहे। स्वतः शरद पवार हे मातोश्रीवर येत आहेत आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात ही बैठक होईल आणि त्या बैठकीला शिवसेना युबीटी पक्षाचे नेते खासदार संजय राऊत तसंच एनसीपी शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। भेटीचं कारण अजून स्पष्ट होत नसलं तरी विविध राजकीय विषयांवर विशेषतः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन मोठ्या नेत्यांमध्ये चर्चा होईल। यात प्रामुख्याने कारण सांगितलं जात आहे की संजय राऊत यांनी आता काही वेळापूर्वी ऑफ द रेकॉर्ड म्हटलेलं आहे की उद्या मुखपत्र सामनामधून 15 ते 16 जागांची शिवसेना युबीटी पक्षाच्या उमेदवारांची घोषणा होऊ शकते किंवा जागांची घोषणा होऊ शकते। काही जागांचा पेच आहे अजूनही महाविकास आघाडीत। यात प्रामुख्यानं सांगलीची जागा यात शिवसेना युबीटी आणि काँग्रेसमध्ये पेच आहे, तर भिवंडीच्या जागेवरून एनसीपी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्यात पेच आहे। असं म्हटलं जात होतं की शरद पवार यांच्या मध्यस्थीनं हा पेच लवकरात लवकर सुटेल, पण अजूनही काँग्रेस, शिवसेना युबीटी आणि भिवंडीनं या जागांवर आपला दावा कायम ठेवला आहे। त्यामुळे या हा पेच कसा सोडवावा या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा होण्याचा एक अंदाज व्यक्त केला जातोय। तसंच या गेल्या 2-4 दिवसातल्या जर घडामोडी बघितल्या तर मनसेचा महायुतीतला सहभाग आणि महादेव जानकरांनी महाविकास आघाडी देण्याची इच्छा व्यक्त करताना किंवा तसे संकेत देताना काल अचानक पुन्हा महायुतीशी त्यांनी जुळवून घेतलेला आहे आणि महायुतीत सहभागी होण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। तर या सगळ्या राजकीय विषयांवरही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होऊ शकते। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा विषयही आहे आणि स्वतः शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दिल्लीत जाऊन अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला पाठिंबा देत त्या रॅलीत सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नक्कीच, धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।